संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कलम 144 लागू करण्यात आली। जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या आदेशाने नांदुरा शहरात देखील लोकांची गर्दी टाळण्यासाठी कलम 144 लागू करण्यात आली आहे। संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कलम 144 संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात आली आहे। त्याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या आदेशाने नांदुरा शहरात देखील लोकांची गर्दी टाळण्यासाठी नांदुरा येथील तहसीलदार राहुल तायडे यांनी 144 कलम शहरात लागू केली आहे। त्यामुळे शहरात 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नये असं आवाहन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकड़े आणि तहसीलदार राहुल तायडे यांनी सर्व जनतेला केला आहे। कलम 144 जारी झालेला आहे, तरी नांदुरा शहरातील सर्व नागरिकांनी प्रशासनाने व शासनाने दिलेल्या सर्व निर्देश तंतोतंत पालन केले पाहिजे। त्या आदेश त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी आहे, त्यामुळे त्या आदेशाचे तंतोतंत पालन आपण सर्वांनी कराल अशी अपेक्षा आहे। आणि पुण्या मुंबईहून इतर ठिकाणाहून जे आपले शाळा शिकणारे जे मुलं आहेत, ते मुलं जे आता परत आपल्या घरी आलेले आहेत, त्यांची आरोग्य तपासणी करूनच त्यांना घरात घ्यावे। घरात घेण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी करावी एवढी विनंती शासनाच्या वतीने मी करत आहे। या नियमांचे पालन केले नाही तर कठोर कारवाई करावी लागेल असे देखील त्यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितलं। माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सर यांनी काल घोषणा केल्याप्रमाणे, तसेच माननीय डॉक्टर सुमन चंद्रा मॅडम कलेक्टर बुलढाणा यांच्या आदेशाप्रमाणे शहरी भागामध्ये 144 कलम लागू झालेले आहे। सकाळी 5 वाजतापासून शहरामध्ये फक्त धान्याचे दुकान, मेडिकल, अत्यावश्यक सेवा, भाजीपाला इत्यादी दुकानं उघडे राहतील, फक्त इतर सगळी दुकानं बंद राहतील। त्याचप्रमाणे रस्त्यावर 4 व्यतिरिक्त काही लोक आल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई होईल। तरी कोणीही शहरामध्ये वर्दळ करू नये, गर्दीच्या ठिकाणी गर्दी एकत्र करू नये व विनाकारण रस्त्यावर येऊ नये, आपल्या घरीच राहावे। मित्रांनो, कोरोना आजारापासून सुरक्षेसाठी आपल्याला ह्या काळजी घेणे फार आवश्यक आहे। तरी आपण गर्दीपासून दूर राहावे व स्वतःला सुरक्षित ठेवावे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।